एक अशी कड सुटायला लागली की हळूहळू उलटवायचं. आणि मी तांदूळाच्या पिठामध्ये थोडं ठेचून हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडं जिरं असं सर्व घातलेलं आहे. त्याच्यामुळे हे खूप टेस्टी बनतात आणि चवदार आणि पौष्टिक पण असतात. त्यामुळे त्रास होत नाही आपल्याला. बाहेरचं सारखं डोसे वगैरे खाण्यापेक्षा हे सर्वात आपलं महाराष्ट्रीयन मस्तपैकी धिरडी तांदूळाच्या पिठाची. आणि कधी तोंडाला चव नसेल वगैरे, तापातनं जे कोण उठले असतील त्यांना कधी कधी असं वेगळं खायची इच्छा असते, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पौष्टिक होतं. खूप सुंदर आहे.